हॅलो नमस्कार. आपण पाहता सुशील इन्फो या चॅनलवर. आज आपण पशुवर्धन विभाग मार्फत शेळी मंडी अर्ज कसा करू शकतो. सर्वप्रथम आपण गुगल प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करू शकतो किंवा ऑनलाईन क्रोम ब्राउझरच्या माध्यमातून आपण डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर आपण साईट उघडलेली आहे. सर्वप्रथम माहिती वाचून घ्यायची पूर्णपणे. अर्जदार, नोंदणी, योजनेसाठी अर्ज, हे सर्व आपण पहिले योजना कशाबद्दल हे आहे हे सर्व वाचून झाल्यानंतर आपण कशासाठी अर्ज करू शकतो. आपण पाहू शकता जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, शेळीसाठी करता का दुधाळ गाई म्हशीसाठी करता. आपण हे सर्वप्रथम आपण वाचून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला कशासाठी अर्ज करायचा ते आपण करू शकतो. नंतर पाहू शकता आपण अर्जदार नोंदणीमध्ये जाऊ शकतो. आपण अर्जदार नोंदणी करून खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. हे सर्व वाचून घ्यायचं. अर्जदाराचं वय 18च्या वर पाहिजे म्हणते. एका आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराच्या स्वतःच्या वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे. जो तुमच्यापाशी आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर असेल तोच भरू शकता तुम्ही. मोबाईल एकदा जतन केल्यानंतर तो पुढील प्रक्रियेत बदलता येणार नाही. म्हणजे एकदा जो तो नोंद झाली तर पुढच्या यातने तो बदलता येणार नाही. 6. अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा प्रवर्गातील असल्यास त्यास प्रमाणपत्र आहे या प्रश्नात होय म्हणणे गरजेचे आहे व जात प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने सादर करणे आवश्यक आहे. जर तो SC ST कॅटेगरीतला असले, OBC कॅटेगरी असले, त्याच्यापाशी जर आपल्या जातीचा दाखला असेल तर होय म्हणणं आवश्यक आहे. व नंतर 7. राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे, संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी. म्हणजे आपल्या राशन कार्डवर जर आपले नाव म्हणजे आपलं नाव झालं, आपल्या घरच्याचे, लेकराचे, बायकोचं, सगळ्याचे नाव जेवढे असेल तेवढेच टाकायचे. 9. माहिती पूर्ण खरी असल्यास माहिती चुकीचा आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल. व अर्जदाराचा फोटो 80 KB पर्यंत असावा, जसं की आपण समोर सांगू शकतो. त्याच्यानंतर अर्जदाराची स्वाक्षरी 40 KB पर्यंत असावी असं यातनी नमूद केलं आहे. आता पाहू शकता आपण सर्व माहिती झाली. आता अर्जदार नोंदणीसाठी व्हिडिओ येथे क्लिक करा म्हणते. माहिती भरा म्हणते. अर्जदार वैयक्तिक माहिती भरा म्हणते. महत्त्वाच्या सूचना पहा. इथं सर्वप्रथम आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक टाका लागेल. नंतर आपण 18 ते 65 वयोगटातील पाहिजे तर ते आपलं वय टाका लागेल. आपलं पहिलं नाव, आपलं वडिलाचं नाव, आडनाव, आपण पुरुष आहे, स्त्री असन, कोणी इतर असन ते, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर लिंक पुरुष मोबाईल नंबर झाला. ईमेल ID टाकसान तर टाका, नका नाही तर नका टाकू. काही जबरदस्ती आहे नाही. जिथं लाल स्टार आहेत हे माहिती भरणे योग्य आहे. आपल्याला माहिती भरावीच लागते. आपल्याला तालुका निवड, जिल्हा निवड, गाव, आपली जात, इथं जात प्रवर्गातील आपली जात प्रमाणपत्र असेल तर होय, SC ST OBC असले तर, दिव्यांग म्हणजे जर कोणी आपल्या घरी असेल तर त्यासाठी दारिद्र्य रेषेखालील आहे का, शैक्षणिक पात्रता, तुमचं वय किती आहे, शिक्षण, तुमचे नजीकच्या महिन्यात 8चे 2.5 एकर आहे, तुमचे 1 हेक्टर ते 2.5 एकर. राशन कार्ड क्रमांक आपण जर आपल्याला त्याचा 12 अंकी मोबाईल नंबर माहीत म्हणजे राशन कार्डचा नंबर माहीत नसेल ऑनलाईनचा तर आपण मेरा राशन ॲप याच्यावरूनही काढू शकता. बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड असते बँकेवर, त्याच्या पासबुकवर असते लिहिलेला, तो पाहू शकता. शाखा कोणती आहे तुमची ना, कोणाची कोणतं गाव असते, कोणाचं कोणतं गाव असते, त्या गावाचं शाखा म्हणजे गावातली जिथं बँक असते ते. इथं काय म्हणते, अर्जदाराचा फोटो 80 KB म्हणजे तुम्ही ऑनलाईनवर इरेजर करूनही पाहू शकता. iloveyou.com म्हणून आहे फाईल, त्याच्यावर इरेजर म्हणजे बरोबर तुम्हाला एवढी पाहिजे तेवढीच भेटू शकते. फोटो, अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदार कुटुंब माहिती भरा म्हणते.
टी पडद्यावर एकूण कुटुंब संख्येत स्वतःचे नाव वगळून इतर सदस्य नावे लिहा. म्हणजे जे स्वतःचं ज्यांना जो अर्ज करत आहे त्याचं नाव सोडून सगळ्याचे म्हणजे आपल्या फॅमिलीचे सदस्याचे इतर नावे ॲड करावे. नियम व अटी. वर भरलेली माहिती पूर्ण खरी आहे व यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे. नियम व अटी मला मान्य आहे. पुढे चला.